नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी कोर्टाने माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। त्याशिवाय 12.5 लाख रुपये दंड देखील आता सुनावण्यात आलेला आहे। आणि यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सुनील केदार यांची आता मात्र त्यांना अटक करून रवानगी जी आहे ती आता जेलमध्ये करण्यात आलेली आहे। सुनील केदार यांना कोर्टातून कारागृहात पाठवण्यात आलेला आहे। जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। माजी मंत्री सुनील केदार यांची कोर्टातून थेट आता जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। सुनील केदार हे राज्याचे माजी मंत्री होते, परंतु नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी कोर्टाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर जामीन सहसा मिळत नाही आणि म्हणूनच आता त्यांची रवानगी ही जेलमध्ये करण्यात आलेली आहे। 12.5 लाख रुपयांचा दंड देखील त्यांना सुनावण्यात आलेला आहे आणि आता सुनील केदार यांची रवानगी कोर्टातून थेट कारागृहात करण्यात आलेली आहे। केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी आता रद्द होण्याची ही शक्यता आहे। तब्बल 150 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यामध्ये 9 आरोपी होते, त्यापैकी 6 जणांना कोर्टाने दोषी ठरवलं। सरकारी रोखे खरेदीमध्ये हा घोटाळा झाला होता आणि आता सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर त्यांना थेट कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली। अमर काणे आमच्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अमर काणे यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिक माहिती घेऊया। तर सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांची रवानगी थेट कारागृहात करण्यात आलेली आहे। केदार यांना कोर्टातून थेट आता कारागृहात नेण्यात आलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार हे दोषी ठरले। 5 वर्षांची शिक्षा त्यांना झालेली आहे, त्यामुळे आता सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार का असाही सवाल उपस्थित झालेला आहे। परंतु सध्या सुनील केदार यांना कोर्टातून थेट कारागृहात नेण्यात आलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, माजी मंत्री सुनील केदार यांची रवानगी आता थेट कारागृहात झालेली आहे। तुरुंगामध्ये त्यांना आता नेण्यात आलेला आहे। 5 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली। 150 कोटींचा हा सगळा भ्रष्टाचाराचा आरोप होता आणि त्यामध्ये आता सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। थेट जाऊया, अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अमर, आपण बघतोय की कोर्टातून थेट कारागृहात नेण्यात आलेला आहे, कोणत्या कारागृहात नेण्यात आलाय, काय या संदर्भातली माहिती? जामिनासाठी अर्ज करणार आहेत का? जामिनासाठी अर्ज केलेला होता, पण आता जामिनासाठी अर्ज हा मंगळवारी लागेल, कारण 2 दिवस कोर्टाला सुट्टी आहे, त्यानंतर क्रिसमस आहे। आता त्यांना पहिले शासकीय रुग्णालयात जाऊन नेण्यात येईल आणि तिथून मग जेल तुरुंगाकरता रवानगी करण्यात येईल। पण आता जे आपण ते दृश्य पाहतोय, मोठ्या संख्येने सुनील केदार यांचे समर्थक आहे, त्यांना घेऊन आता पोलिसांची गाडी कोर्टाच्या सेशन कोर्टाच्या बाहेर येताना दिसत आहे। आपण बघू शकतो त्याच्या पाठोपाठ मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक सुद्धा येथे आलेले आहेत। आता ही जे थेट दृश्य पाहतोय त्या गाडीतून सुनील केदार यांना घेऊन पोलीस रुग्णालयाकडे निघालेले आहेत। तिथे प्राथमिक सगळे तपासण्या करून त्यांची रात्री तुरुंगाकडे रवानगी होईल। बिलकुल बिलकुल, धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सुनील केदार यांना आता कोर्टातून कारागृहात नेण्यात येईल, त्याआधी मात्र त्यांची मेडिकल होईल आणि त्यासाठी म्हणून रुग्णालयात आता सुनील केदारांना घेऊन जाण्यात आलेला आहे। सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। सुनील केदार हे काँग्रेसचे नेते तसंच माजी मंत्री होते आणि आता मात्र 5 वर्षांची शिक्षा नागपूर बँकेमधील घोटाळ्या प्रकरणी त्यांना सुनावण्यात आलेली आहे।